वेलकम टू मोहितकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे 1 किलो चिकनचं मसाला सूप कसं बनवायचं ते पण अगदी हॉटेल स्टाईल त्याची विधी बघणार आहोत संपूर्ण. इथे आपण भरपूर सारे लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये किसलेला अद्रकचा तुकडा मोठा 2 इंचचा तुकडा आपण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्यांसोबत अशा पद्धतीने मस्तपैकी ठेचून घेतलेला आहे. इकडे मस्त एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये भरपूर सारं तेल घालायचं आहे. ते आपण 2 तेज पत्ते टाकलेले आहेत आणि हा सगळा लसूण आणि अद्रक जे आपण ठेचून घेतलं आहे हा सगळा ठेचा त्यामध्ये तेलामध्ये घालायचा आहे. मस्त तो तुम्ही बघू शकतात तेलामध्ये परतण्यासाठी आपण तो घातला आहे आणि असा खरपूस खमंग त्याचा वास सुटला आहे बरं का. मस्त हलकासा तो परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा आहे. छोटे कांदे असतील तर 2 घ्यायचे. ते 1 किलो चिकनसाठी आपण अशा पद्धतीने हे जे सूप बनवणार आहोत हे अगदी ढाबा स्टाईल जे वस्ताद असतात ते उस्ताद त्यांचे जे बनवतात तो किंवा शेफ जे असतात हॉटेल्समधले ते काही टेक्निक्स वापरतात ते तुमच्यासोबत आम्ही आज शेअर करणार आहोत. इथे आपण पाव चमचा हळदसुद्धा घातलेली आहे आणि कांदा लसूण अद्रक हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता स्वच्छ धुतलेले चिकनचे आपण हे सगळे पीसेस घालायचे आहेत बरं का. चिकन तुम्ही कुठल्याही प्रकारचं आणा, सूप जर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर ते खूप अफलातून लागतं, सगळ्यांना आवडेल असं लागतं बरं का. त्यामध्ये चिकन कुठलं आणलेलं आहे याची तुम्हाला कुठली अट असणार नाही आहे. इथे आता आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे सगळं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बरं का. हे तेलामध्ये कांदा लसूण अद्रकसोबत आपण याला आता व्यवस्थित ब्लेंड करणार आहोत. तुम्ही बघू शकतात मध्यम आचेवरती आपण हे सगळं हाय फ्लेमवरती आपण हे सगळं करत आहोत आणि याला मस्त सगळ्या बाजूने कोट होईल अशा पद्धतीने आपण हे सगळं कालवत राहायचं आहे. आपण हे सगळं परतत असताना तुमच्या लक्षात आलं असेल चिकनच्या पीसेसचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागला आहे बरं का. एका बाजूला आपण एका मोठ्याशा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं कारण आपण आता हे हलकंसं परतून झाल्यानंतर चिकनच्या पीसेसमध्ये आपण हे पाणी घालणार आहोत. आपल्याला सूप बनवायचं आहे आणि हे सगळे पीसेस शिजायला घालायचे आहेत. इकडे आपण एक उकळी आली, आता इथून पुढे जवळपास तासभरासाठी आपण याला हाय फ्लेमवरती शिजत घालणार आहोत बरं का. बरं, याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये हलकासा कलर तुम्हाला बदलल्यासारखं दिसत असेल. आपण सूपामध्ये घालण्यासाठी उकळतं पाणी हे 2 लिटर घातलेलं होतं कारण आपण इथे चिकन हे गावरानी चिकन वापरलेलं आहे. त्याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो. तुम्ही जर ब्रॉयलर चिकन वापरणार असाल तर तांब्याभर पाणी कमी वापरायचं कारण ते लवकर शिजतं. तासाभरानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण याला शिजवताना यातलं हे जे पाणी आहे हे कमी झालेलं आहे आणि ते सूप जे आहे ते हलकंसं थिक होताना दिसत आहे बरं का. या ठिकाणी आपण एक पीस हातामध्ये उचलून अशा पद्धतीने चेक करू शकतो बरं का. तुम्ही बघू शकतात त्याचा जर फ्लेश असा बोनपासून वेगळा होत असेल तर तुमचं हे चिकन तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने अशा वेळी आपण त्याला गॅस बंद करू शकतो आणि तुमचं हे मसाला सूप रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सूप नक्की ट्राय करून बघा आणि हॉटेल स्टाईल किंवा वस्तात ज्या पद्धतीने ढाब्यांवरती बनवतात त्या पद्धतीने किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ ज्या पद्धतीने बनवतात तशा सूपचा तुम्ही नक्की आनंद घ्या. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोहितकर रेसिपी. फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.